निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कांसाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी आज शनिवारी तीव्र निषेध करण्यात आले. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा आदींच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यात हिंदूराव गवळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय आणि काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. 6 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदाना दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवलेले आहे. या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा 5 ते 6 महिन्यामध्ये अंदाजे 50 लाख मतांची मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यावर आज एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. गेल्या 2019 ची निवडणुका आणि 2024 ची लोकसभाची निवडणुका 5 वर्षामध्ये फक्त 5 लाख मतदारांची नोंद झाली होती आणि लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकाच्या पिरियडमध्ये कार्यकालामध्ये 50 लाख मताची अंदाजे 50 लाख मताची मतदार यादीमध्ये समावेश करण्यात आला. आणि जे माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतोय की ह्या सर्व मतदार नोंदणी जे झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये बोगसपणे करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकशाहीचा मजाक उडवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे. आम्ही वारंवार माहिती मागितलेली आहे त्यांच्याकडून, कागदपत्र मागितलेलं आहे निवडणूक आयोगाकडून, परंतु ते कुठलाही पुरावा द्यायला तयार नाहीये. महाराष्ट्राची जनतामध्ये रोष आहे, कारण हा विषय लोकशाहीशी संबंधित आहे. जर एखादा निवडणूक आयोग जर कुठला एक विशेष पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा वागत असेल तर ह्या देशाची लोकशाही अबाधित राहील किंवा नाही याच्यावर आज एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केले जात आहे। त्यानुसार महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण 317 बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते। त्यापैकी 182 ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून नियमांच्या पूर्ततेसोबतच 9,25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। या नियमावलीचे पालन न करणाऱ्या 120 बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये यासाठी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यांच्यापैकी ज्यांनी नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल दिला आहे त्याची पडताळणी केली जात आहे। नोटीस बजावण्यात आलेल्या 7 विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे यांनी दिली। ठाण्यातील श्रीनगर येथील विनयभंग करणाऱ्या संस्था चालक आणि शिक्षकाला मनसेकडून चोप देण्यात आला आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। ठाण्यातील श्रीनगर येथे 4 महिला शिक्षकांसोबत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। संस्था चालक व शिक्षकानेच महिला शिक्षकांसोबत विनयभंग केलाय। या धक्कादायक घटनेनंतर मनसे शहराध्यक्षांनी धाव घेत संस्था चालक आणि शिक्षकांची चांगली शाळा घेतली आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे। ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। शाळेतील महिला शिक्षकांसोबत संस्था चालक आणि शिक्षकानं विनयभंग केला आहे। ही घटना ठाण्यातील श्रीनगर येथील वागळे इस्टेट परिसरातील शाळेत घडली आहे। मनसे पदाधिकारी आणि मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माहिती मिळताच पीडित महिला शिक्षकांच्या मदतीला धावून गेले। मनसे शहराध्यक्ष आणि काही सहकार्यांनी संस्था चालक आणि शिक्षकाला मनसे स्टाईल चांगला चोप दिला आहे। त्यानंतर पीडित महिला शिक्षकांनी श्रीनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। बैठ के हाथ उचलणार नाही आम्ही काय बसून बोलायचं भाई 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 लेडीजवर हात उचलणार तू लेडीजवर टीचर आहे इनको बाजू में लो पहले इनको बाजू में लो पहले बैठो नहीं। अरे आप बोलते क्या राज ठाकरे क्या करेंगे? राज ठाकरे क्या तुझ्या आई बहिणीवर चढलं तर काय तुम्ही
याच्यात म्हणणं नाही जाऊ नका. तुम्हाला तुमचं डोळे सोडून आप जो बोलते हो ना वो गलत बोलते हो। क्या बोलते हो? ये टीचर लोग हैं, ये टीचर लोग को बोलते नंगे करके मारेंगे। ऐका ना, ऐका ना, ऐका एक 2 मिनिटं अरे तुझ्या बहिणीचा विषय तुझ्या घरच्यांना बोलायचं ऐकलं का? 2 मिनिटं अरे तुम्ही बोलला काही आणि आम्ही ऐकून घ्यायचं. बोलो बोलो अच्छा मार होगा वो इनको इनको आप बोलोगे साइडला साइडला होतं बाहेर उसका साथ निकाला बाहेर होणार तिथं बसला इथं देखो हाथ इनका जोड़ो, हाथ हमारा नहीं इनका जोड़ो। आप पैर पड़ो, इनका पड़ो, माफी मांगो, इनका मांगो, हमारा नहीं। नहीं आप क्या बोलते हो? नहीं नहीं आप क्या बोलते हो? आप क्या बोल रहे हो? नंगे करेंगे? अरे आपको अधिकार किसने दिया है? आप ट्रस्टी हो, मेरे पास वीडियो है, वीडियो है मेरे पास। ठीक है, उसके बारे में बैठ करके डिस्कस करेंगे। आप क्यों ऐसा कर रहे हो? आप ऐसा कुछ मत करो, झंझट वाला बात करो। क्या झंझट वाला बात कर रहे हो? इनको आप ऐसे बोलेंगे? यार पटेल साहब कहा है ना, दूसरे से क्या बात कर? अरे एक मिनट रुको। मेरे यहाँ लेडीजला बोलतात दंगा करके मारेंगे। राज ठाकरे कौन ऐकून घेऊ आपली गाडी आई बहिणीला बघतोय लागलं तुम्ही मारणार बोलायला वीडियो क्या हो गया? क्या हो गया? चलो क्या हो गया? क्या हे योग्य आहे का? क्या नहीं? अरे वीडियो मेरे पास। हे लोक उद्या करतात बहुत सारे वीडियो है हमारे पास। और दूसरी बात नहीं क्या बोलते हो ऐसा इतने दिन से आपने गलत बहुत दिनों से सीमा है। इनके सामने छोटे हो रहे हैं गलत है, बिल्कुल गलत है। ये गलत हे काम हे बघा ऐका यांनी कंप्लेंट केली आहे. वीडियो में विषय असा आहे हे बघा यांनी 20-20 लाख रुपये घेतले 2011 पासून 12 पासून 19 पासून. बरं यांना परमनंट केलं नाही 20%वर. बरं यांच्या घरातले प्रिया मिश्रा, आशिष मिश्रा, सरिता तिवारी, अनुराधा सिंग 80%, 100%, 40%. हे काय चालू आहे? कोण शिकवायला? गडकरी रंगायतन 1 मे महाराष्ट्र दिनी खुले करा, आमदार संजय केळकर. गडकरीच्या नूतनीकरण कामाची आमदार केळकर यांनी केली पाहणी. महाराष्ट्राचे वैभव गणले जाणारे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी
खुले करण्यात यावे असे निर्देश ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी 25 जानेवारी रोजी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. तसेच नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून दर्जात्मक काम करताना त्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचेही आमदार केळकर यांनी बजावले. ठाणे शहरात सन 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची 1998 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी अंतर्बाह्य नूतनीकरण होत असून त्यासाठी ठाणे महापालिका तब्बल 23 कोटी खर्च करत आहेत. या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी पालिकेचे अभियंता सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. गडकरीच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. 3 महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामाला होत असलेला विलंब पाहून आमदार केळकर यांनी महापालिकेच्या अंदाजपंचे कारभाराबद्दल नाराजी दर्शवत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ठाणे शहरातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचे काम 6 महिन्यात पूर्ण करून येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले. नाट्यगृहाच्या मजबूतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्यात दिरंगाई होता कामा नये. त्याचबरोबर वीकेंडला येथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तळावपाळीवर होणारी गर्दी लक्षात घेत लगतच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत भव्य वाहनतळ उभारण्यात यावा. नाट्यगृहाचे पारंपरिकपण जपून उद्वाहनाची सुविधा, भव्य रिहर्सल रूम, निकषानुसार आसन व्यवस्था, आधुनिक ध्वनी व्यवस्था आदी सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात याव्यात अशा सूचना आमदार केळकर यांनी केल्या. गडकरी रंगायतन हे ठाण्याच्या सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणते महत्त्वाचं असं हे केंद्र आहे. आणि या गडकरी रंगायतनची ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली. 23 कोटीचं काम त्याचं एस्टिमेट काढलेलं त्यांनी मला सांगितलं. आणि सर्वच भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि टिकाऊ राहील अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. खरं म्हणजे हे 3 महिन्यात व्हायला पाहिजे होतं, त्याला 6 महिने आता लागत आहेत. त्यांनी 3 महिने आधीचे मी त्यांना सूचना दिली आहे की 1 मेला महाराष्ट्र दिनाला हे रंगायतन खुलं होईल असं आपण बघितलं पाहिजे. दुसरी माझी सूचना आहे की आपण बघितलं असेल की काशीनाथ घाणेकरचं थिएटर जे आहे त्या ठिकाणी शेवटी एक कलात्मक वातावरण त्या वास्तूमध्ये राहायला पाहिजे परिसरामध्ये, आणि कलाकारांचं त्या ठिकाणी वातावरण असलं पाहिजे. त्या ठिकाणी खालती त्यांनी हॉटेल आणि याच्याकरता दिलं होतं. खरं म्हणजे तिथे रिहर्सल रूम करता देणं गरजेचं आहे. आज हौशी कलाकारांचं फार मोठं पंढरी आहे असं म्हणाला नाटक कलाकार म्हणजे केवळ कलाकार नाही तर नेपथ्यापासून ते रंगभूषा वेशभूषा सर्व दृष्टीने इथे कलाकार आहेत. आणि त्यामुळे तिथे रिहर्सल रूम असणं हौशी नाट्य रंगभूमीला ते एक वरदान ठरतं. त्यांना आज कुठे जागाही मिळत नाही प्रॅक्टिस करण्याकरता. तसं गडकरीमध्ये देखील आपण रिहर्सल रूम वाढवाव्यात. आज एकच आहे, कारण की या कलाकारांना त्यांची प्रॅक्टिस करायला रिहर्सल रूम नाही, शाळांमध्ये देखील रूम मिळत नाही. त्याची एक गरज आहे. आणि पूर्वीपासूनच माझी मागणी जी होती की या ठिकाणी वाहनतळ असलं पाहिजे. एका बाजूला मासुंदा तलाव आहे, हे एक प्रमुख क्षेत्र आहे. त्याच्या परिसरामध्ये विशेष करून आठवड्यातले 3 दिवस तर खूप गर्दी असते. तर या बाजूला जे MGMचं जागा आहे त्या ठिकाणी वाहनतळ देखील मोठं असं वाहनतळ 6-7 माळ्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. पण गडकरी रंगायतन हे लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये कामामध्ये देखील कुठल्याही प्रकारची दिरंगाई तर आहेच होता कामा नये, आणि मटेरियलमध्ये देखील, कारण की ही पंढरी आहे कलेची, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील कुठेही काही होता कामा नये या दृष्टीने देखील मी पाहणी केली. मी एका बाजूला आमदार तर आहेच, परंतु कला क्षेत्रामध्ये देखील माझा वावर आहे. स्वतः मी या ठिकाणी
प्रयोग नाटकामध्ये काम करून बघितलेलं आहे. त्याची ग्रीन रूम असेल आणि त्यामुळे मी त्या आपुलकीने आणि हे सांस्कृतिक शहर म्हणून या ठिकाणी भेट दिली. सर ते 90 दिवसात होणारं काम होतं 90 दिवसात, त्याला आता एवढा वेळ बघा रसिकांची गैरसोय होते. फार मोठी कलाकारांची आणि रसिक श्रोतेची गैरसोय होती. याचं मजबूतीकरण करणं सुरू आहे. नवीन पद्धतीचं काही मटेरियल देखील याला लावल्यामुळे त्याला उशीर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण एप्रिलच्या आतमध्ये हे झालं पाहिजे असा माझा देखील आग्रह आहे. कारण की 3 महिन्याचे 6 महिने आता एप्रिलपर्यंत म्हणजे होती. पण हे रसिक ठाणेकरांसाठी हे लवकरात लवकर खुलं झालं. आसन क्षमता कमी होते आहे. नवीन पद्धतीची आसन लावणार आहे, त्याच्यामुळे क्षमतेवर परिणाम होईल. आसन क्षमता जी आहे ती त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्यामुळे ही कमी होते आहे. परंतु जे श्रोते आणि प्रेक्षक जे बघायला येतात त्यांच्याही दृष्टीने ते सोयीचं आहे. कारण की 2-2, 2.5 तास खुर्चीवर बसल्यानंतर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आसन असलं पाहिजे. दाटीवाटीचं असता कामा नये. तरी देखील ती 1060 वरून ती आता 860 वर आसन क्षमता येणार आहे. कॅन्टीन आपण काही ह्याच्यावर वाढदिवस देखील साजरे व्हायला लागले तर ते त्याच्या ठिकाणी ठराव पास केला गेला आणि तिथे आता सांस्कृतिक कार्यक्रम कुठले होत नाही. तसंच ही एवढी चांगली वास्तू जी आता तयार करायला घेतली आहे तर त्याच्याकरता देखील कडक काही नियमावली आवश्यक आहे आणि त्याची देखील सूचना ज्या आहेत त्या मी व्यवस्थापकांना म्हणजे महापालिकेला निश्चितपणे देणार आहे. आणि खाण्याचे पदार्थ हे त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की याची एखादी वस्तू मोठी चांगली होते परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही. तर त्या दृष्टीने देखील ज्या काही काळजी घेण्याची गरज आहे त्या देखील घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे महापालिकेच्या बरोबर मी बोलतो. एक कलाप्रेमी आमदार म्हणून तुम्ही आता प्रशासनाला काय निर्देश दिले? नाही, हे लवकरात लवकर या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना उपलब्ध करा, चांगल्या पद्धतीचं उपलब्ध करा आणि या ठिकाणी कलात्मक वातावरण राहण्याच्या दृष्टीने देखील या परिसरामध्ये देखील या ठिकाणी कलाकारांना पोषक असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्याच्या दृष्टीने देखील रिहर्सलच्या रूम्स आहेत त्या वाढवा. कलाकारांना देखील योग्य वाटेल, हवंसं वाटेल अशा पद्धतीचं इथे थिएटर जे आहे ते आता नाहीतरी पुन्हा त्याची निर्मिती होते तर त्या पद्धती